हे टक टक दे करो सावरिया मवी वरन देखो देखो ना करो सावरिया तुझं नाव काय है तुझं गाव काय है हे टक टक दे करो सावरिया मवी वरन देखो देखो ना करो सावरिया तुझं नाव काय है तुझं गाव काय है. तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आणि हे जे सॉन्ग आहे ते सॉन्गला खूपच ट्रेंडिंगला झाले आहे. तुमच्या पण खूप सारे कमेंट आलेले की ह्या सॉन्गवरती आम्हाला टोटल पाहिजे व्हिडिओ क्रिएट करत, तर आपण घेऊन आलेलो आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आपण तुम्हाला एक व्हिडिओ दिला अशा प्रकारे लिरिक्स व्हिडिओ असेल तर यामध्ये तुम्हाला सॉन्ग आणि लिरिक्स मिळून जातील. सर्व आपण दिलेलं आहे, फक्त तुम्हाला फोटो ॲड करायचे. तर हा इथून व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ह्याजवळ इथं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडोज ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला 6 फोटो लागतील तुमचे. ते तुम्हाला तुमचे 6 फोटो इथून ॲड करायचे. तर आपण एक एक फोटो इथून ॲड करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला समजून घ्यायचं कशा इथून फोटो ॲड करायचे ते, तर इथून तेच महत्त्वाचं आहे. तर सिम्पली आपल्या इथं पहिल्यांदा न्यूट आल्यानंतर ओव्हरलेज ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा इथून फोटो ॲड करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे फोटो इथून ॲड केल्यानंतर आडवा करायचा फोटो अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्या कोपऱ्यात न्यायचा आहे. आता आपल्या इथे तुम्हाला समजायचं आहे. ठीक आहे, आपलं ह्या कोपऱ्यात लिरिक्स आहे खालच्या आणि वरच्या कोपऱ्यात नाही आहे, मग आपल्याला वरच्या कोपऱ्यात फोटो न्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हे जे पहिले लिरिक्स जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच फोटोची लेंथ अशा ठेवायची. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकाल. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं, इथपर्यंत फोटोची लेंथ ठेवल्यानंतर आपल्या ह्याच फोटोवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिमूव्ह बीजेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करून फोटोचं बॅकग्राऊंड इथून तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचं आहे. जर नीट नसेल झालं तर कस्टम रिमूव्हल आहे त्यावरती क्लिक करून तुमचं बॅकग्राऊंड इथून परफेक्ट कट करून घ्या. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून बॅकग्राऊंड आपलं रिमूव्ह झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. कीचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी, त्यावरती क्लिक करायचं. पहिल्यांदा जुटकी द्यायची आणि ह्याच फोटोच्या शेवटला एक की द्यायची अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिल्या की बस यायचं. हा फोटो फक्त आपल्याला इथून आहे ना फोटो वरच्या साईडला न्यायचा आपण याला तशा बाय. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून अशा बाय फोटो येऊन जाईल. ठीक आहे, आता हा फोटो इथून येतोय म्हणल्यावर आपल्या इथे ग्राफचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला सिम्पली इथून तुम्ही ना हा जो आपला ग्राफ असेल इथून स्लाईड करायचं, नाव तुम्हाला वरती मिळून जायला आवडचं आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर अशा तुमचा ग्राफ येऊन जाईल, म्हणजे फोटोला आपल्या ग्राफ बसून जाईल अशा. ठीक आहे, इथून हा ग्राफ झाल्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आउटमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग की पिकनिक जाय फेड आउटचा इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून हा पहिला फोटो झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली त्याच्या पुढचा जो फोटो आहे तो इथून ॲड करायचा. तर इथून आपले हे लिरिक्स संपते, इथेच थांबायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली दुसरा इथून फोटो ॲड करायचा अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा फोटो पण आडवा करा अशा प्रकारे आणि खालच्या कोपऱ्यात आणायचा आहे. त्याच्यानंतर हे जे लिरिक्स आहे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ह्या फोटोची लेंथ ठेवायची, इथपर्यंत लेंथ ठेवूया आणि ह्या फोटो अशा इथून ॲड करूया. ठीक आहे, परफेक्टमध्ये इथून. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली खाली रिमूव्ह बीजेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्या ह्याच फोटोच्या शेवटला आणि पहिल्यांदा की देऊन घ्यायचे. पहिले की पैसे आल्यानंतर फोटो फक्त आपल्याला ना खालच्या साईडला अशा न्यायचा आहे, स्क्रीनला नाही दिसला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर असा इथून फोटो येऊन जाईल. हा फोटो इथून ॲड आल्यानंतर सिम्पली ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून तोच इथून सर्व फोटोला इथून ग्राफ ॲड करायचा. हा जो ग्राफ आहे तो त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. हे तुम्ही बघू शकाल की अशा इथून फोटोला ग्राफ बसून जाईल. आणि खाली ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून आउटमधला आपल्याला आहे ना फेड आउटचा जो फेड असेल तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या अशा प्रकारे ना इथून पुढचे जे 4 फोटो राहतील इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी काय करतो, इथून सर्व फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व आपण फोटो इथून ॲड करून घेतले आहेत अशा प्रकारे. आणि तुम्हाला पण इथून 6 फोटोज लागतील इथून ॲड करायचे आहेत. आणि की फ्रेम हे जी सांगितले ते नीटनेटकं करून म्हणजे तुमचा अशा फोटो येऊन जातील सर्व
त्याच्यानंतर हे सर्व फोटो इथून ॲड झाल्यानंतर इफेक्ट तुम्ही ॲड केल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.